नमस्कार. आपल्या इथे हजर राहिले दोन शब्द सांगतील ते जरा सर्वप्रथम आपल्या गणेश भक्तांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देते रे. तसेच सालाबादप्रमाणे याही वर्षी गणपती उत्सव खूप आनंदाने आपण साजरा केलेला आहे. खूप नाचत खेळत आणि चांगल्या पद्धतीने आज गणपती साजरा केलेला आहे. आणि कित्येक वर्षे आमच्या चांदणी कोडवरती गणपती उत्सव खूप आनंदाने जोशामध्ये साजरा करतात. गावावरून सुट्टी येणारे माणसं, मुंबईवरून सुट्टी नसेल तरी कुठूनही सुट्टी काढण्याचा प्रयत्न करतात आणि गणपतीच्या सणासाठी ते येतातच. होळी उत्सव आणि गणपती उत्सव हा कोकणातील मोठा उत्सव आहे, पारंपरिक उत्सव आहे आणि त्या उत्सवासाठी आवर्जून येणारी असे हे चाकरमानी इथले आहेत. गणेश उत्सव आमच्याकडे आजोबांपासून वर्षानुवर्ष चालू इथे आलेला आहे. पिढ्यानी पिढ्या म्हणजे आम्ही असं सांगू शकतो की आमच्या आजोबा पंजोबांनी गणपती 1 रुपया की 2 रुपये असताना त्यांनी स्थापना केलेली आहे. तिथून ती परंपरा जी आम्ही चालवलेली आहे, ही परंपरा आम्ही नंतर त्यांच्या मुलाने, त्यांच्या नातवाने अशी परंपरा सदैव चालूच आहे आणि अजूनपर्यंत चालूच आहे. चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने कार्यक्रम करतात. कार्यक्रमामध्ये एवढा आनंद असतो, उत्सव असतो, वर्गो जो दोषामध्ये नाचत असतात काय बघत नाही. खूप आनंद असते. एक जल्लोष असतो, जल्लोष. 10 दिवस असे 6 दिवस आम्हाला वाटतात की खरोखर 6 दिवस कसे जातात ना ते आम्हाला समजत नाही. वेळ आमच्याकडे निघून जाते. आम्ही रात्रभर दिवसभर काम कोणताच वादविवाद न करता कार्यक्रम एवढा चांगल्या पद्धतीने करतो की खरोखर हे 6 दिवस म्हणजे आमच्या आनंदाच्या आयुष्यात मोठे क्षण. मोठे म्हणजे आज सांगू शकत नाही, आमच्याकडे शब्द नाही, असा आहे आनंदाचा दिवस. ते खूप आनंदाने असते. विसर्जन वगैरे पण आम्ही विसर्जनकडे चाललेलो आहे. विसर्जनसाठी सर्व भाविक गणेश भक्त इथे जमलेले आहेत. लहान थोर मंडळी, महिला मंडळ असे अनेक लोक इथे जमाव झालेला आहे. आणि आता आम्ही गणेश विसर्जनासाठी आमच्या जे गणेश उत्सव प्रत्येक वर्षी असते तिथे आम्ही आता जाणार आहे थोड्या वेळापूर्वी. त्यांचा पण आम्ही तुम्हाला तिथे पाठपुरावा करू की कसं काय करतात. आम्ही गणेश उत्सव करता आरती करतो, कार्यक्रम कसा करतो, कार्यक्रमाचं आयोजन कसं करतं. गाववाल्यांचं खूप सहकार्य असते आम्हाला, खूप म्हणजे खूपच सहकार्य. तसेच सर्व मंडळी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतात. उत्तम प्रकारे कार्यक्रम होतो. आता आम्ही गणेश उत्सवात विसर्जनसाठी जाऊ तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा भेटू आणि निश्चित भेटू. आमची भेट पुन्हा होणारच. गाडी व्यवस्थित खाली कडे बरं. रे गाण्या पडता येत रे गणपत त्यांना पण येते सांग. हा थांबा थांबा तर पडता येत. पार्टी घ्या थोडा. गणपती बाप्पा शूटिंग कर. चला आता गणेश भक्त सर्व चालले विसर्जनासाठी. चांदणी कोळवरून चाललेले आहे सर्व गणेश भक्त, महिला मंडळ आणि खूप मंडळ महिला गणेश भक्तासाठी. चला शूटिंग करण्यासाठी पुढे पुढे येत राहा.
अजय आशिष पुढे आशिष पुढे राहतच नाही दर्शन व्यवस्थित घ्या सेवा करा विसर्जनासाठी चाललेले आहे सर्व गणेश भक्त चांदणी कोण मध्ये ग्रामस्थ मंडळ आणि असे सर्व गणेश भक्त चाललेले आहेत गणेश विसर्जनासाठी. आपला काय नाव आहे बोलले ते उत्साह जल्लोष राहिला पाहिजे. लालबाग दरवाजा आला पाहिजे उद्या काय झाला पुढच्या न्यूजवाले आहे न्यूजवाले सर्वांची रागे उभं आहेत. चालू आहे बरोबर आहे. मुंबई मंडळ सर्व बघत असणार गणेश उत्सवासाठी किती आलेले भक्त गणेश भक्त. गणपती बाप्पा रांगेच्या सर्वांनी एकामेकाला ठोकू नको बाहेर आले ते लपून ठेवला दोघांनी धरून असं कचरून काढू आम्ही. गणपती बाप्पा आमचे शाहीर आमचे नामवंत शाहीर सुधीर भाऊ आगरे खूप मस्त यावर्षी गणेशाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी कार्यक्रम राबवलाय आणि खूप आनंदाने आणि उत्साहाने शाहीर झालेले आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे की असा काय शाहीर झाल्यामुळे आणि गाणी चांगल्या पद्धतीने बोललेत. त्याने प्रथमच त्याने चांगला हे केलेलं आहे शाहीर पदाचं त्यांनी चांगला उत्तम प्रकारे काम केलेलं आहे. आम्हाला अभिमान वाटते. अभिनंदन. बोलावी गणरायाची पार्वतीच्या बाला तुझ्या पायात वाला पार्वतीच्या बाला तुझ्या पायात वाला पुष्पहारांच्या घातल्यास माला कशाचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला. व्हिडिओ काढ. आपण तिकडे दरवर्षी जातो तिकडेच आपला विसर्जन चालेल. पण अश्रू अनावर आलेले आहेत. 6 दिवस गणपतीचे इथे उघडत नाहीत आणि 6 दिवसानंतर गणपतीला आम्ही विसर्जन करण्यासाठी झाले. आम्हाला एवढा मावे ना की काय सांगू. हृदयामध्ये गणरायाची कृपा आहे. खरोखरच गणपती जाताना एवढा दुःखात आम्ही जाणवतो. ज्यावेळी येतो गणपती त्यावेळी आम्हाला खूप आनंद असते. पण ज्यावेळी गणपती इथं बाहेर फोटो येतात बघ कसं
कसं असायचं नंतर जायचं तिथे विसर्जन अरे आता नंतर जायचं आपल्याला थोड्या वेळी मग आता गेला आता बस कोणी पुढे गेला गणपतीचा दिवस आहे घाई करू नका घाई करू नका गणेशाला घेऊन तसे चांगल्या पद्धतीने गणेशाला घेऊन जायचं आपल्याला तांब्यांच्या गणपतीला घ्या बाबा गणपती बाप्पा मोरया काही करू नका काही करू नका काही करू नका गणपती आपला आहे त्यांची कृपा दृष्टी आहे आपल्यावरती काही होणार नाही काही काळजी करू नका त्याला दे इकडे सावकाश सावकाश गौरीचा काय माची जागा त्यात सावकाश 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 घाई करू नका घाई करू नका पुढे जा घाई करू नका घाई करू नका गणरायाला काळजी आहे आपली गणरायाला काळजी आहे आपली आपल्याला बरोबर घेऊन जाणार काही काळजी करू नका या झालं काय आपल्याच गावात पण नाही ओळखत हे प्रत्येक गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. आमचे सनील तांबे तरुण कार्यकर्ता एकदम क्रिकेटमध्ये क्रिकेट प्रेमी असे व्यक्तिमत्व असणारे आपले तांबे गुरुजी काही रात्रीचे बोलत असतात पण आता त्यांचं काही तोंड उघडत नाही आहे काय माहिती रात्रीचे काय करतात आणि तेव्हा तोंड उघडते पण दिवसा त्यांचं उघडत नाही काहीतरी असणार काहीतरी वेगळं प्रकारचं आम्ही चांदणीकरून ग्रामस्थ मंडळ बाकी निर्मळी तांबेवाली असे सर्व आम्ही गणेश भक्तांना विसर्जन करण्यासाठी चाललेले आहेत खूप दिवसाने गणपतीचं आज विसर्जन होत आहे खूप दुःख होत आहे विसर्जन होताना परंतु काय आपला जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे असं करायला पाहिजे गणपतीच्या विसर्जनासाठी जल्लोष गर्दी आहे आनंद असताना पण थोडा उदास वाटते चेहरा उदास झालेला आहे कारण गणरायाचे आज विसर्जन होते खूप दुःख आहे मनात
तरी विसर्जन चांगल्या पद्धतीने पुढल्या वर्षी गणरायांची आम्ही आवर्जून वाट बघतोय. केव्हा गणराया आमच्याकडे येणार, ते आनंद आणि उत्साह जसा आता झालेला आहे तोच उत्साह आम्हाला पुन्हा बघायचा आहे. या उत्साहासाठी आणि या जल्लोष गर्दीसाठी जमलेलो सर्व गणेश भक्त आहेत आणि गणेश भक्तांची आता रांगेत येऊन उभे राहून गणेशाचं विसर्जन करणार आहेत. परंतु गणराय येणार याची आतुरतेने पुन्हा याची वाट बघत आहेत. मी तर बोलतोय लहान मुलांना असं वाटते की पुढल्या महिन्यात गणराय येऊय असं त्यांना प्रत्येक वेळी वाटत आहे. म्हणजे मुलांना किती आवड आहे गणरायाची हे बघण्यासाठी उत्साह. खरोखरच मुलं ही देवाची मुलं असतात. चला आम्ही चाललोय आता
तुम्ही जागा पूजेला पूजेला जायचं अगोदर आम्ही सगळं पाच झाले पुन्हा आता भेटूया पुढच्या वर्षी बिग बॉस सीझन 6 आजची आणि आंबे आता चांदणी गोडवाले सर्व गणपतीचे विसर्जन करू झाले गणेश विसर्जनचे, पण हा उदास चेहरा बघून गणरायाला आम्ही विसर्जन केल्यानंतर या आमच्या गणेश भक्तांचा चेहरा पावत नाही. खूप उदास चेहरा वाटतो त्यांचा, पण काय करू शकत नाही. गणरायाचे विसर्जन तर करायलाच पाहिजे नित्यनेमाप्रमाणे. पण गावात पण सुन्न सुन्न वाटते. गावचं वातावरण आता खूप असं वाटते, कोण गेल्यानंतर आपल्याकडे जसा क्षण असतो त्याप्रमाणे हा क्षण वाटतो. तो आता क्षण बघवत नाही. जो गणराया जेव्हा असतात आपल्या घरी तो क्षण आणि गणपती गेल्यानंतरचं गणरायाचे विसर्जन झाल्यानंतरचा क्षण हा खूप उदास वाटतो. खूप उदासी चेहऱ्यावर गणेश भक्तांच्या पाहिली. खरोखरच एवढी उदासी आहे लोकांना, परंतु आपल्या गणेशाचे विसर्जन करायचंच आहे. त्या विसर्जन करून आलेले गणेश भक्त उदास चेहरा घेऊन आलेत, तरी पुन्हा त्यांची जल्लोषाने वाट बघणार आहेत. पुन्हा ते गणराया येणार आहेत आपल्यासाठी. लवकरात लवकर आम्ही कृपा करतो की गणेशाने लवकरात लवकर परत पुन्हा यावे. गणपती बाप्पा. आणि आताची रात्र बघा, आताची रात्र, हा त्या टायमाची रात्र. आमचे काहीतरी खूप काय सांगण्यासारखं आहे. जे आता शांततेचं वातावरण दिसते, हेच वातावरण कालचं वातावरण आपण बघितलं असणार, पाहिलं असणारे वातावरण जल्लोष होता. हे आवाज माईकचा बंद झाला आणि आता सर्व शांत वाटते. एकदम उदास चेहरे झालेले आहेत. असू द्या उदास चेहरे, पुन्हा चेहऱ्यावरती आसरापणा येणार आणि पुन्हा परत आपले गणराज येणार आणि पुन्हा आपल्याला आशीर्वाद देऊन जाणार आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणार. गणपती बाप्पा व्हिडिओ येणार आहे. पुढील काय लवकरच आता व्हिडिओ येणार आहे आपल्या गणपतीची मुलाखत. आता ही आपण जी मुलाखत दिलेली आहे, आमची मुलाखत तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्ही आम्हाला युट्यूबला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कोकण प्रेमी अजय शिंदेला पुढे जाऊ द्या. बस. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.